अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातील घरात घुसून चाकू हल्ला. हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबईत पोलिसांच्या 7 टीम्स. क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल. अज्ञाताच्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार. हात आणि पाठीवरही जखम. पाठीत रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी ऑपरेशन, तर प्रकृती स्थिर असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीनंतर बारामती कृषी प्रदर्शनात पवार काका पुतणे एका मंचावर. शरद पवार उद्घाटनाऐवजी थेट सभेला येणार, तर उपमुख्यमंत्री अजितदादांसह पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री कोकाटे यांची उद्घाटनाला हजेरी. मस्साजोग आणि परभणी प्रकरणी 2 वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा. घटनांचा क्रम, कारणं आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास. वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठा राडा. बीडमधील तणाव निवळण्याला प्राधान्य द्यावं, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचं म्हणणं. तणाव निवळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेऊन चर्चा करणार. खंडणी वसुलीमध्ये अडथळा ठरण्यामुळे सरपंच देशमुखांची हत्या. एसआयटीचा कोर्टात आरोप. हत्येच्या दिवशी मारेकरी आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचा दावा. विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर आज आमदार अपात्रतेची सुनावणी. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.